शासनाने जो निर्णय जाहीर केला तो योग्यच आहे. कारण आतापर्यंत शासनाच्या ज्या पण योजना आहेत तर तळे राखील तो पाणी राखील, चांगल्या मोठ्या मोठ्या घरातल्या धनदांडग्यांनीच त्या लाटलेल्या आहेत. आणि ज्यासाठी ह्या योजना काढलेल्या त्या वंचितांपर्यंत ह्या योजनांचा लाभ कधीच गेलेला नाही. आत्ताही तीच परिस्थिती आहे. आणि त्यामुळे शासनाने जो निर्णय घेतला तो एकदम योग्यच आहे. एका व्यक्तीला एकच लाभ मिळावा ही आमची सुद्धा मागणी आणि शासनाची सुद्धा ही मागणी रास्तच आहे असं मी म्हणेल. असं सांगितलं जात आहे का पहिले 1000 रुपये होते, आता 1500 रुपये. संजय गांधी निराधार योजनेच्या महिला लाभ घेत आहे, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. पहिले 1000 आणि आता 500 ह्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून असं नाहीच आहे. 1500 रुपये यांनी आधीच केलेले होते. ही योजना तर आता काल लॉन्च झाली आणि त्याच्या आधीच संजय गांधी निराधार योजनेचे 1500 रुपये त्यांनी सांगितलेलेच होते. त्याच्यामुळे ही अफवा आहे की आता हे 500 रुपये वाढवून देत आहे, ही अफवा आहे. काल सरकारने अधिवेशनात एक लाडकी योजना जाहीर केली, मात्र त्याच्यात अटी शर्ती घातल्यात आणि असे सांगितले की ज्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलाय त्यांना योजनेचा लाभ घेता येणार. काय सांगायला याबद्दल? तर सरकारने ज्या अटी घातल्यात त्या बरोबर आहेत. कारण आता सध्या कसं गव्हर्नमेंट सर्व्हिसला तर मुलं नाहीच आहेत. म्हणजे आताच्या जे नवीन पिढीचे मुलं आहे ते प्रायव्हेट कंपन्यांमध्येच कामाला आहेत. त्यामुळे त्यांना तर काही इतकं पेमेंट पण नसतो, काही नाही. पण तरी पण ते घरापासून जवळजवळ बरं दूरवर जातात, मुंबईसारख्या ठिकाणी जॉबसाठी. आणि त्यांच्या मिसेसांना लाभ मिळाला तर उत्तमच आहे. त्यांनी ज्या अटी शर्ती केल्या त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हो तेच ना, मग त्यांनी केलेल्या अटी योग्य आहेत ना. तुम्ही आणल्यात बहीण लाडकी योजना, लेक लाडकी योजना, त्यांचे ज्या अटी शर्ती आहेत त्या तुम्हाला मंजूर आहेत का? तुम्ही कसं बघता त्या अटी शर्तीकडे? मी याच दृष्टीने बोलेल का ज्यांना गरज आहे त्यांनी द्यावी, ज्यांना नाही त्यांना नाही. कोणाकडे शेती आहे, कोणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे, अशा अनेक योजनांचा जे लाभ घेत आहे ज्यांना यांची गरज नाहीये. जे लाभ घेत आहे त्यांना नाही, पण जे गरजू आहे त्यांना तर द्या. योजनेचा लाभ घेता आला पाहिजे. हा, योजनेचा लाभ घेता आला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.